धन्यवाद सर। दोस्तों कुछ घुसा दिमाग में? यस एंड नो? सीरियस मत बैठो प्लीज, मैं एंटरटेनमेंट आदमी हूँ। हाँ? ऐसा गंभीर नहीं बैठना चाहिए। पैसा कमाना, हंसी खुशी से पैसा कमाना। यस? किती समजला प्लॅन? कोणाला समजला प्लॅन? अरे प्लीज सगळ्यांना समजला? नक्की प्लॅन कळला? कोण सांगेल इथे येऊन? कोणाला प्लॅन समजला आहे इथे येऊन सांगेल? मॅडम प्लॅन कळलाय? मला प्लॅन नाही कळलं. तुम्हाला कळलं? मला प्लॅन नाही. मला फक्त किती पैसे मिळणार तेवढंच कळलेलं आहे. मला 1 करोड मिळणार आहेत. अरे करोड़पति बैठ जाओ आप इधर। वो भी करोड़ रुपया कमाने के लिए लागत कितनी है? सिर्फ 300। जास्त आहे? कोणी पण टाकते की ना 300 रुपये? दोनच गोष्टी करायच्या. 300 रुपये भरायचे आणि 10 मेंबर जॉईन करायचे. 10 मेंबर नाही जॉईन करायचे, आपल्याला 10 बिझनेस पार्टनर बनवायचे. वेगळा शब्द. आता पार्टनर का म्हणतो मी? समजा एखाद्याला लग्न करायचं, मुलाला लग्न करायचं, त्यांनी एकच मुलगी बघितली की लगेच फायनल करतो का? नाही ना. किती मुली बघतो? 12 मुली बघितली. 10-12 मुली बघणार की नाही? तेव्हा कुठे एक मुलगी फायनल करणार का? क्यों? कारण ती मुलगी त्याच्या विचाराची आहे की नाही, परफेक्शन, त्याच्या मॅच झाली होते की नाही, सगळे गुण बघणार की नाही? तेव्हा कुठे तो मुलगी फायनल करणार. मग आपल्याला हा बिझनेस करायचा आहे, तर आपल्या बरोबर आपले बिझनेस पार्टनर खांद्याला खांदा लावून काम करणारे पाहिजेत. मग ते कसे निवडायचे? कोणाला पण कार्यकर्त्यांना आणून चालेल का? श्रीमंताकडे ऑलरेडी पैसे भरपूर, तो दे 300 रुपये का पैसे, त्याचा अर्थ नाही. सरांनी काय सांगितलं? आपल्याला 10 मेंबर, कमीत कमी 10 मेंबर आपल्याला देणारे असा बिझनेस पार्टनर करायचा. मग सगळे रेडी आहेत? आर यू रेडी? यस. नहीं, दिल से नहीं बोल रहा है. यस. दोस्तों मैं मेरे बारे में कुछ जानकारी बताना चाहूँगा, ताकि आपको कुछ लगे कि करना जरूरी है. कोई भी बच्चा जब स्कूल में रहता है, क्या क्या विजन रहता है उसका बड़ा होने के बाद क्या बनने वाला है? कौन बोले डॉक्टर बनायचं आहे, कोण बोले इंजिनियर बनायचं है ना, कोण बोले मला चांगली नोकरी करायची. काही ना काहीतरी करण्याच्या उद्देशाने ते स्वप्न घेतो. मी 5वीला ठरवलं होतं. जब मैं 5th स्टैंडर्ड में था तो 5वीं में फाइनल किया था कि मेरा जन्म जॉब करने के लिए नहीं हुआ है. 5वीचा मुलगा म्हणजे किती वर्षाचा? 12-13 वर्षाचा है ना. तब मैंने सोचा था मेरा जन्म जॉब के लिए नहीं हुआ है, नौकरी करने के लिए नहीं हुआ है. और तब से मैं नौकरी एक भी नहीं किया आज तक. लेकिन आपके सामने एक सक्सेस आदमी खड़ा हो. क्यों? क्योंकि नेटवर्क मार्केटिंग करता हूँ, स्मार्ट वर्क करता हूँ. आज मैं मार्केटिंग के जरिए, मेरा नालासोपारा में फ्लैट है, गांव में बढ़िया घर बांधा है, 2 4 व्हीलर है, 1 2 व्हीलर है, 1 बीवी है, 1 बच्चा है. ये नेटवर्क मार्केटिंग की ताकत है. इनको हल्के मत ले लो, इस बिजनेस को हल्के में मत ले लो. बहुत बढ़िया कंसेप्ट है और सबको जरूरत है ना पैसे की. अगर आपको यहाँ पे करोड़ रुपया दिखा है सिर्फ 5 लेवल में, सिर्फ 5वें लेवल में करोड़ रुपया दिखाया है. अगर आप ये कमाना नहीं चाहते हो, ऐसा कोई है यहाँ पर? सबको करोड़ चाहिए? ये आसान रास्ता है. अगर इससे भी आसान रास्ता आपके पास है तो आप मुझे बताओ, क्योंकि मुझे करोड़ रुपया चाहिए. हाँ, क्योंकि आज एक घर चलाने के लिए महीने का लाख रुपया कम से कम चाहिए. ध्यान में दे दो, ध्यान में रखो. ऐसा कोई जॉब नहीं आपके पास. एक कोई भी जॉब वाला देखो जिसको समझो 20,000 सैलरी है महीने की, साल की इनकम कितनी होगी? 20,000 गुणिले 12, 2 लाख पकड़ो. बरोबर. एखादा आदमी कितना साल काम करता है रिटायरमेंट होने तक? यानी अगर 30 साल में जॉब लग गया तो और 30 साल काम करेगा, तो साल का 2,500, 65, तो 30 साल का कितना? 75 लाख. यानी पूरी जिंदगी काम करने के बाद भी वो 1 रुपया 1 करोड़ नहीं कमा सकता है.
लेकिन यहाँ पर अगर आपने ठान लिया अगर मैं जुड़ता हूँ, मैं 1 महीने में 10 मेंबर करता हूँ, वो 10 मेंबर को क्या करना है, सिर्फ फॉलो करना है, आपको मदद करनी है। दूसरे महीने में उस 10 का मैं 100 बना सकता हूँ। यानी 5 महीने का प्लान है। कहाँ पूरी जिंदगी लगाने के बाद करोड़ रुपए नहीं मिल रहा है, सिर्फ 5 महीने लगाने से करोड़ रुपए मिलने वाला है। तो इस बात के लिए जोरदार होगा कि नहीं? और कई लोग ऐसे हैं जिनको पैसे की जरूरत है ना, ढूंढो तो 1000 मिलेंगे, लेकिन पहले ढूंढो तो, किसी को भी पूछो पैसा कमाना है कि ना बोलने वाला कोई, तो ऐसे लोग मिलेंगे। मार्केट में लाओ, उनको थोड़ा सा पॉलिश करो, उनको थोड़ा सा एक्टिव बनाओ। 300 रुपया ज़्यादा नहीं है, दिन में खर्च कर। है क्या? दोस्तों, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। तो हौसला जरूरी है, हौसला रखो। और यहाँ पे जैसे अमिताभ बच्चन की स्टोरी पता होगी आपको, इज बिग स्टार अमिताभ बच्चन, लेकिन उसका भी एक मौका, एक टाइम ऐसा आया कि खाने पीने के वादे थे। इतना बड़ा स्टार होने के बाद उसकी पूरी कंपनी नीलाम हो गई थी, घर नीलाम हो गया था, सारी चीज़ नीलाम हो गया था। लेकिन उसको वापस एक ऐसा सीरियल मिला, कौन बनेगा करोड़पति, कौन बनेगा करोड़पति, उसको सीरियल मिला। आज वो वापस उस मुकाम पे पहुंचा है। जब अमिताभ बच्चन जैसा आदमी के ऊपर ऐसी नौबत आती है और फिर से वो कौन सी उम्र में स्टार्ट हो गया, वो वापस करोड़पति 65 के बाद, यानी बहुत एज होने के बाद। आप तो सारे यंग हैं यहाँ पर, और आपको यहाँ पे कौन बनेगा करोड़पति सीरियल मिला है। तो इसलिए एक बार जोरदार ताली बिजनेस बॉलीवुड के लिए। और आपकी इन्हीं जोरदार ताली के साथ मैं बिजनेस बॉलीवुड के डायरेक्टर मिस्टर सुरेंद्र पवार को इनवाइट करता हूँ यहाँ पर। जोरदार ताली। दोस्तों, एक रह गए हैं सुरेंद्र पवार के साथ, उनके साथ कंधे से कंधा मिला के इस बॉलीवुड बिजनेस का जो निर्माण किया है, ऐसे साथी का नाम रह गया। तो उनके साथ आशीष बल्लर, रमेश खिलारे सर, अनिल वैद्य सर, महेश डीके और हरीश चौहान, ये सारे लोगों ने मिलके इनके साथ दिया है और ऐसे एक प्लान डिजाइन किया है। और मैं चाहता हूँ पवार साहब, यहाँ बैठे हुए सारे फाउंडर मेंबर है आज यहाँ पर, जो आज इस मीटिंग में आए हैं, और ये सारे करोड़पति बनने चाहिए, ऐसा आपके तरीके एक बहुत जबरदस्त मार्केट होना जरूरी है। बहुत शुक्रिया। थैंक यू। खरं तर हे सुंदररित्या समजवलेलं आहे। याच्यामध्ये अजून काय सांगण्याची काही गरज आहे तुम्हाला, की माझ्याकडून तुम्हाला काहीतरी अजून ह्याच्या पुढे काय सांगायचं आहे? थोडं ऐकायला हवं ना. मला असं वाटतं की समजलेलं आहे, पण मी हा जो प्लान काढलाय, फिर भी मैं चाहूँगा आपने डिजाइन किया है तो आपके उससे और एक बार पॉलिश हो जाए। ह्याची निर्मिती कशी झाली असेल, हे काही नवीन नाही. सगळेजण बोलतात अरे हे काय, हे काय दिलंय, हे तर आहे, याची साखळी आहे, आणि काय होणार आहे, हे तर किती बघितलं मी, आणि किती साखळ्या अशा येतात आणि अशा कंपन्या बंद पडतात. आणि अरे मी फसलो यार, एवढे पैसे दिले, आता ती कंपनी बंद पडली. हे खूप अशा घटना आपण असंच ऐकत असतो. मला तर लहानपणी ना पकडून घेऊन जायची, अरे बाबा ये ना, नाही सांगणार, अरे काय ते सांग, अरे नाही तुला फक्त कंपनीमध्ये यायचं, तू फक्त बस, मग समजेल. अरे पण सांग तर बघा, मार्केटिंग असेल तर मी येणार नाही बाबा, पहिलाच सांगतो. अरे नाही रे, तिथे काय नाही. आणि बसवल्यानंतर तेच असायचं. आणि 6,000 10,000 भरून मी थकलो, आणि याच्यामध्ये माझी काही प्रगती अशी काही झाली नाही. आता इथे मी सांगतोय तुम्हाला, हे माझी कंपनी कशी टाकली. आता गंमत म्हणजे काय माहित आहे, ह्याच्यावरती रिसर्च केल्यानंतर मला असं कळलं की हे काय, ही सिस्टम काय आहे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे, अर्थशास्त्रज्ञाचा जन्मदिवस. अर्थशास्त्रज्ञ म्हणजे काय, पुऱ्या भारताचा अर्थशास्त्रज्ञ, ज्या आरबीआय मध्ये चालतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
की एक गरीब मुलगा एक अर्थशास्त्रज्ञ आहे. अर्थशास्त्रज्ञ म्हणजे काय, गरीब मुलगा अर्थशास्त्रज्ञ. किती मोठी गोष्ट आहे. तो पैशांचे जे व्यवहार होतात ना, पैशांचे जे व्यवहार ते बाबासाहेबांच्या तत्वज्ञानावर होतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. पण बाबासाहेबांना ह्या गोष्टी, ह्या आर्थिक समानता वगैरे सुचल्या कुठून? प्रत्येकाला समजत असेल की हे सुचलं कुठून, ह्या व्यक्तीला सुचलं कसं ह्या सगळ्या. बाबासाहेब आंबेडकरांनी 4 स्तंभ दिले संविधानाचे. एक राजकीय समानता, एक धार्मिक समानता आणि एक सामाजिक समानता आणि एक लास्टचा जो शेवटचा पार्ट आहे ना तो आहे आर्थिक समानता. आणि हा आर्थिक समानतावरती कोणी काम करत नाही. काम फक्त करतात कोण? सत्तेवर आल्यानंतर ते आपले पैसे आपण स्वतःचे खिशे भरतात. हे राजकारणी करतात. मग या आर्थिक समानता आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला क्रांती करावं लागेल, रस्त्यावर यावं लागेल आणि सांगावं लागेल की अरे बाबा आर्थिक समानता करा. आता ही आर्थिक समानता म्हणजे काय? की आपण जे अन्न आणतो घरी त्याचा जो टॅक्स भरतो, ती जीडीपी, प्रत्येकाच्या नावावर हा पैसा आला पाहिजे. 140 करोड जनता आहे. आपल्या देशाची जीडीपी इतकी आहे तर प्रत्येकाच्या नावावर 1-1 करोड आले पाहिजे. आणि तो किती वापरणार? समजा त्यांनी वर्षाला 20 लाख वापरले तर बाकीचे ते रस्त्याला वगैरे ह्याला त्याला गव्हर्नमेंट वापरेल. पण ही क्रांती जे लोक सत्ताधारी आहेत ते करू देतील का आपल्याला? कशाला देतील? ते बोलतील अरे पागल वगैरे कोण आहे, इथं सत्तेवर आलो कशाला आम्ही. आणि आता जर आपण क्रांती केली तर आपल्याला फोडणार. ते पवार इथे रे, ते पहिली पेटी घे, गप कर ना शाण्या. मग मी कुठल्या तरी पक्षाचा, आम आदमी पक्षाचा किंवा बीजेपीचा किंवा कुणाचा तरी एखादा कार्यकर्ता बनणार आणि मला मस्त पैकी आमदार खासदार पद झालं का मी ते आर्थिक समानता त्या चिकडामध्ये टाकणार, त्या खड्ड्यामध्ये टाकणार. गंमत आहे की नाही? पण आपण असा विचार करा, हे बाबासाहेबांना आर्थिक समानता सुचलं कुठून? तर आपल्या पुरातन भारतामध्ये ही सिस्टम होती. पुरातन भारतामध्ये आपला जो पुरातन भारत होता ना खूप सुंदर होता. त्यांची जी देवाणघेवाण होती ना तोच हा प्लान आहे. शेतकरी